बरं चला बागा बघित झालेली तुमची. तुम्हाला काय विचारायचं असेल ना तुम्ही विचारून घेऊ शकता. नाव बी विचारा की जरा. बरं विचारायचा भाग म्हणून विचारतो आपलं. हा नाव काय बाळा तुझं? पूजा तुकाराम जाधव. शिक्षण काय झालंय? आता 12वी झाली. घरकामाची आवड आहे तुला? येतात सगळी? हो सगळे तर. स्वयंपाक काम? टेन्शन नाही, स्वयंपाक येते म्हणल्याची. अहो गरीब घरातले माणसं शेतातले मजुरीपासून ती सगळं त्यांनी केलेलं आहे, सगळं भोगलंय, वाट्याने करून खाल्लेली अशी म्हातारीने. नाही चालतंय, आम्ही गरिबीतनच वर आलेलो आहे. बरं शेतात काम करशील का? हो करेल ना. बर नाही शेतात काम केलं तरी हरकत नाही, नसन केलं तुला नोकरी वगैरे छोटे मोठे व्यवसाय काय करायचा असेल ते सुद्धा कर, आमची तयारी आहे बरं का. चालेल. बरं लग्नाबद्दल आमचं काही जास्त म्हणणं नाही, पण लग्न तुम्हाला मानापानाने करून द्यावं लागेल. हा त्यांच्या ऐपतीनुसार जसं जमतं तसं देतील करून. देऊ ना. आणि कसं आहे माहितीये का, आमच्या पोराला बी चांगलं शिकवलेलं आहे, शिक्षणाला त्याच्या मरणाचा खर्च झालाय बघा. आणि आम्ही नाही केला का पुरेल खर्च? नाही आमचा बी मसले खर्च झालेला आहे. हाय थोडीफार काहीतरी सहकारी मदत करावं लागेल ना, एक माणसाने कसं करून द्यायचं एवढं नाही ना, वर लोड होणार आहे आम्हाला. नाही तसं नाही म्हणते मी, मग? पण तुमच्या मुलीचं शिक्षण झालंय 12वी, हा याचं शिक्षण झालं इंजिनिअरिंग. हा मग या इंजिनिअरिंगला साधा खर्च आहे का? शिवाय बघा आमचा मुलगा पुण्यात राहतो, तिकडे फ्लॅट बीट आहे, ते म्हणजे जरा आता आम्ही एवढा खर्च केला म्हणलं तुम्हाला पुढचं पाऊल टाकावं लागेल एखादं. काय तुमचं काय म्हणणं नेमकं? नाही आमचं स्पष्ट म्हणणं काय आहे, लग्न चांगलं थाटामाटात लावून द्या मानपानाने, आणि नाही म्हणाला वर एक 5-1 लाख रुपये हुंडा देऊन टाका. कृष्ण हरी 5 लाख म्हणल्या जरा ओव्हरलोडच होते बरं का, थोडंफार कमी करून द्यावं लागेल. 2-4 लाख म्हणलं तर चित्र विकावं लागते, एखादा कोपऱ्यात काढावं लागेल मला एवढं म्हणल्यावर. थोडं सांभाळून घ्या. कसं आहे माहिती का नितीन भाऊ, आपली माणसं हितच चुकतात बघा. कसं आहे तुम्हाला चांगलं स्थळ पाहिजे, पोरगा चांगला पाहिजे. एवढं जोरात चित्रासारखी एवढं सोनं जोरात आहे, एवढं शिकवलं कसं वाचलं. लय व्यवस्थित सांभाळलेलं आहे, तुम्हाला काही कमी नाही पडून देणार, कधी कसली खंत नाही होऊन देणार पुढं. अहो ते तर सगळं त्यांचं कर्तव्यच आहे ते. थोडंफार काहीतरी बघा. नाही हे बघा, तुम्ही लेझर म्हणत असाल ना, 5 नाही 4 लाख द्या आणि लग्न आपलं करून टाकू. आज जनरी जे देते हुंडा त्याला काय तवा. बरं आता ही म्हणते तसं त्यांना काही इकल्याशिवाय काय पर्यायच नाही. तेव्हा आता त्यांचा प्रश्न झाला. मग काय तर आता इंजिनिअरिंगच्या वेळी आम्हाला पोराच्या वेळी काय काय दागदागिने विकायची ते आम्ही मागे हटलो का? हा खर्च केलाय करायचा तेवढा त्याला. उद्या तुम्हाला पगार चालू झाला, आम्हाला एवढा खर्च करून आमच्या लेकराला तुम्हाला हवाल करायची. हे बघा ऐका बघ बाय आता आमच्या पद्धतीने जसं होईल तसं करू. बघू आता 10-5 रुपये करावं लागतं, कसं व्हायचं एवढा अंड्याला अवघड होईल. अहो तुमची पद्धत लांब राहू द्या, लोक इकडे सोनं देतात, आम्ही सोनं मागितलं का तुम्हाला? थांबा आई, मला हे लग्न नाही करायचं. काय लग्न नाही करायचं? नाही करायचं मला लग्न. ही पोरगी आताच एवढं बोलायला लागली. अहो मग तुमच्याकडे सगळं असून सुद्धा तुम्ही आमच्याकडून हुंडा घेताय, आणि त्याला इंजिनियर केलं का? आमच्या उपकारासाठी केलं काय तुम्ही? आमच्याकडून हुंडा घ्या याच्यासाठी? हे बघा, हे जर असं उलट पालट बोलणं असेल ना, आम्हाला लग्न नाही करायचं. खरं आहे, रिच रे लेकराचं. असं नाही करायचं म्हणजे? असं नाही करायचं म्हणजे आमच्या ऐपत नाही एवढं द्यायची. आम्ही गरीब आहे, तुम्हाला माहिती आहे ना. कुठून देणार माझे आई वडील? अगं लग्नासाठी केलेली असती घरच्यांनी तयारी. मग लग्नासाठी मग तुम्हाला मुलगी पाहिजे का हुंडा पाहिजे? हे बघ बाळा, ह्यो मोठ्या माणसाचा विषय. मोठ्या माणसाचं काही नाही. कुठून काय तू का जमीन विकणार आहे का आता माझ्या लग्नासाठी? मस्त खरं आहे, पण आता म्हणलं होईल लग्न चांगले. काय होईल लग्न? ते आताच एवढं करताय, पुढे जाऊन तर काय मागतील मग? पुढे जाऊन कशाला मागू आम्ही? आणि बाळा हे बघ, जमिनी अशा अडचणी आल्या इकायसाठीच असते. अडचण आताशी 12वीला आहे मी, पुढे शिकल मी. शिकशील पण असं चांगलं स्थळ भेटणार आहे का नितीनराव? शिक्षण झालं का सगळं चांगलं भेटतं. हे बघा आता तिचं एवढं ती बोलते म्हणलं, एवढं फोडून काय करणार मी? अहो दादा कसं म्हणजे बोलती म्हणजे? तुम्हाला पण माहिती ना आमची परिस्थिती काय आहे. हे बघा कामावर जाती माझ्या. तुम्ही अपमान करताय बरं का मग आमचा? आम्हाला अपमान करण्यासाठी बोलले का नाही, तुम्ही? कसला अपमान झाला? तुम्हीच आमचा अपमान करताय. काय अपमान केला तुम्ही? आम्ही आमचं तुमचा हा? आम्ही काही तुमचा अपमान नाही केला. मला हे लग्न करायचं नाही, आणि आताशी मी 12वीला आहे. कशाला बोलायचं आम्हाला इथं? हा बोलवलं कशाला मग आम्हाला? आम्ही का दुनियाची वेगळी मागणी केली का? तेच ना, वेगळी मागणी केली म्हणजे तुम्ही आमच्या ऐपत बघून बोला ना. ऐपत बघून मग लग्न जमवतानाच सांगायचं आमची ऐपत नाही हुंडा द्यायची. मग तुम्ही पण श्रीमंत मुलीकडे जायचं. मग जा तुम्ही, चांगली मुलगी भेटन तुम्हाला. निघा चला इथनं. काय ऐकत बसलात? तिचं अजून पण तिचं म्हणणं आहे ना, एवढं वय नाही झालेलं तिचं. हा ती आताची 12वी झाली, तुझं झालेलं आहे आता.
आणि ते तुम्ही ग्रॅज्युएशन करेन आणि नोकरी लागेल आपली काही करेन ते त्यांचे आईबाप बघून घेतील. अहो पण हुंडा ते थोडं काय तुम्हाला निघा म्हटलं तरी तुम्ही अजून बोलताय. चला की काय ऐकायला लागलं तुम्ही एक बोलणं. चला जा हुंडेवाली पोरगी बघा दुसरी. हुंड्याच्याच मागले इथं. असा अपमान की दादा याच्या नंतर अशी सोयरी काढू नका मी तुमच्या पाया पडते. आमच्या ऐपत नाही एवढी हुंडा मला द्यायचं नव्हतं माहिती पैसे मागणार आहे, पैसे हुंडा मागणार आहे. एवढा मुलगा इंजिनियर आहे तरी त्यांना कमीच पडतंय का? जाऊ दे, आपलं पुढे शिकायचं. पण बघा ना पैशाच्या मागली तर हुंडा मागत आहे तितक्या म्हणलं बरं. आणि तुला काय वाटतं जमीन विकायला आपल्याला लागली? चांगलं होईल म्हणून वाटतं, पण जाऊ द्या. अगं म्हणलं एकुलती आपली उपरी जाऊ दे. हे बोबाटा नको कोणाला म्हणू नका. आलतं थोडक्यात कोणाला माहित पण नाही. कसं उद्या 4 चौघात जर गेलं तर परत उद्या ही बी होणार नाही.